तर सावंत कुटुंबात कोणताही वाद नाही असं गिरिराज सावंत यांनी म्हटलंय। ऋषिराज सावंतांच्या मोठ्या भावाची TV9 मराठीला ही प्रतिक्रिया। ऋषिराज व्यावसायिक कारणासाठी बँकॉकला चालला होता। गिरिराज सावंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। 2 दिवसांपूर्वीच तो दुबईला गेला होता, त्यामुळे वडील बँकॉकला सोडणार नाहीत अशी त्याला भीती होती। गिरिराज सावंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मी 2 दिवस बाहेर चाललोय असं सांगून ऋषिराजनं फोन बंद केल्यानं कुटुंबीय काळजीत पडलं होतं असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। माजी मंत्री शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे चिरंजीव आणि ऋषिराज सावंत यांचे बंधू गिरिराज सावंत आपल्याबरोबर आहेत। खरं तर कालपासून जे प्रकरण घडलेलं होतं त्यामुळे बरीच एक चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळाली की नक्की हे प्रकरण अपहरणाचं होतं की मग तुमचे बंधू बेपत्ता झाले, नक्की पार्श्वभूमी काय होती, काय घडलं हे तुम्ही सांगा। साधारणतः 3-3:30च्या दरम्यान आम्हाला ऋषिराज सावंत यांचा व्हॉट्सअपला मेसेज आला आणि मेसेज आल्याच्या नंतर की तो 2 दिवस साधारणतः कुठं तर चाललाय आणि त्यांनी फोन स्विच ऑफ केला। आम्ही त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठलाही संपर्क किंवा कुठं गेलाय, काय गेलाय, कोणाबरोबर गेलाय याच्या कुठल्याही पद्धतीचं आयडिया आम्हाला नव्हती। वडील या नात्याने, कुटुंब या नात्याने आम्ही थोडेसे हायपर झालो। त्याची आई घरी, त्याची मिसेस घरी होत्या, त्या हायपर झाल्या आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्ही ठरवलं की साधारणतः सिंहगड पोलीस स्टेशनला आपण FIR फाडायची। FIR फाडण्याचा पण विषय असा झाला की एकंदरीत सगळीकडे प्रवास करत असताना कोण कुठं चाललं हे आमच्याशी साधारणतः रोज डायलॉग होत असतो की मी आज इकडे चाललोय, तू इकडे चाललाय, आणि न सांगता असं कधीच कोण कुठं जात नाही। आणि हे असं झाल्यामुळं आम्ही सगळे हायपर झाल्या कारणाने सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तो FIR दिला। त्याच्या आधी 8 दिवसापूर्वी तो दुबईला गेलता। दुबईला तिथे एक्झिबिशन होतं आणि त्याचा काही बिझनेसचा विषय होता, त्यामुळे तो दुबईला गेलता। दुबईवरनं 8 दिवस तो राहून आला आणि लगेच त्याला बिझनेसचीच ती लिंक होती, त्यामुळे त्याला बँकॉकला जायचं होतं। पण आता दुबईला 8 दिवस राहून आल्याच्या नंतर परत बँकॉकला घरचे सोडणार नाहीत, त्यामुळं त्यांनी भीतीपोटी कुणाला न सांगता, कुणाशी सल्ला मसलत न करता, कुणाचा विचार विनिमय न घेता तो डायरेक्ट न सांगता त्यांनी फक्त टाकला आणि तो गायब झाला। त्यामुळं आम्हाला भीतीपोटी मिसिंग किंवा किडनॅपिंगची केस आम्ही पहिली FIR दाखल केली। मात्र याच्या आधी तुम्ही बोलताना असं म्हणालात की ते दुबईला जाऊन आलेले होते आणि परत आता एक्झिबिशनच्या कामाच्या निमित्तानं ते बँकॉकला जाणार होते। हे काम बिझनेसच्या संदर्भातच होतं त्यांचं? कदाचित बिझनेसच्या संदर्भात होतं, कौटुंबिक वगैरे बिलकुल नाही। त्याच्या मनाने, त्याच्या स्वइच्छेने तो गेलता। त्यातला एकच मर्माचा विषय असा की आत्ताच दुबईला जाऊन आलाय, पप्पा परत लगेच बँकॉकला 2 दिवसासाठी सोडणार नाही आणि त्याचं जाणं गरजेचं होतं त्याच्या दृष्टिकोनात, म्हणून त्याने ह्या सगळ्या गोष्टीचा उद्योग केला। आणि वडिलांच्या भीतीपोटी कदाचित त्यांनी सांगितलं, भीतीपोटी वडिलांच्या सांगितलं नाही। येस, तुम्ही असं म्हणतात की कुटुंबामध्ये कोणत्याही पद्धतीची तक्रार किंवा चिंता नाही, मात्र विरोधकांकडून लगेच टीका करण्यात आली। विशेषतः सुषमा अंधारे असं म्हणाले की एखाद्या राजकीय नेत्याच्या मुलासाठी एवढी यंत्रणा जी आहे ती कामाला लागते, अनेक प्रकरणाचा संबंध त्याच्याशी जोडण्यात आला। या घटनेकडे कसं पाहता की तुम्ही असं म्हणालात की भीतीपोटी ते न सांगता गेलेले होते, मात्र आम्ही भीतीपोटी म्हणून तक्रार दाखल केली आणि त्यानंतर ही सगळी प्रक्रिया झाली? नाही, मी सांगितलं ना मगाशीच की हा वैयक्तिक कौटुंबिक विषय आहे। कृपा करून माझ्या विरोधकांना राजकारणाच्या पद्धतीने चालत राहील, पण कौटुंबिक विषयामध्ये कुणीच, कारण ही वेळ कदाचित प्रत्येकावर येऊ नये पण येऊ शकते, याचं भान विरोधकांनी जोपासलं पाहिजे आणि सुसंस्कृत पद्धतीने समाजकारण करत आलोय आपण, राजकारणही करत राहिलं पाहिजे, ही मात्र प्रामुख्याने भूमिका बजावणं गरजेचं आहे। हा वैयक्तिक कुटुंबापरचा विषय, यात कुठल्याही चुकीच्या पद्धतीचा नरेटिव्ह पत्रकार बांधव असतील, विरोधक असतील, ह्यांनी पेरू नये। एक आई वडील म्हणून त्यांनाही मुलं असतील, त्यांच्यावर ही वेळ आल्याच्या नंतर काय परिस्थिती होती त्यांनाही ते लक्षात यावं अशी माझी सर्व विरोधकांना, प्रेसच्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे। आणि ह्या गोष्टीवर मला वाटतं आता पडदा टाकायला पाहिजे।